आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। एकदा नक्की अवश्य भेट द्या। बर्जर्स पेंट, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत साकळी उपसा जलसिंचन योजनेतून उखलगाव वगळले, ग्रामस्थांचं टेन्शन वाढलं तर आंदोलनाचा दिला इशारा। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे व नगर तालुक्याचे जवळपास 32 गावांना जीवदान देणारी, मनातील स्वप्न पूर्ण करणारी, मुलाबाळांचे भविष्य घडविणारी, आतापर्यंत मुरुगजळ वाटणारी साकळी उपसा जलसिंचन योजना अंतिम टप्प्यात आली आहे। हक्काच्या पानापासून अनेक दशके वंचित राहिलेली गावे साकळीमुळे हिरवी होणार आहेत, असे दिवा स्वप्न सुद्धा उखलगावकरांनी मनाशी जपले। साकळी योजनेच्या लाभार्थी गावांमध्ये आतापर्यंत उखलगावचे नाव घेण्यात येत होते, मात्र अंतरिम यादीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील 11 गावे आहेत। यामध्ये उखलगाव या गावचे नाव वगळण्यात आल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानं ग्रामस्थांचं टेन्शन वाढलं आहे। सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी श्रीगोंदा येथील माऊली निवासस्थानी आमदार विक्रम पाचपुते यांचा सेवा पंधरवडा अभियान कार्यशाळा असल्यानं आमदार विक्रम पाचपुते यांच्याशी उखलगावचं नाव वगळण्याप्रकरणी माहिती घेणार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। मात्र उखलगावचे नाव नजर चुकीने राहिले की कोणाच्या सांगण्यावरून वगळले हे पाहणे गरजेचे असणार आहे। उखलगाव हे गाव श्रीगोंदा तालुक्यात उत्तरेकडील शेवटचे गाव आहे। या गावची बहुतांशी शेती डोंगराळ भागात आहे। शेती सुपीक व उपजाऊ असल्यानं उत्पन्नही चांगले निघते, परंतु पावसावर शेती ही अवलंबून असल्यानं गेली अनेक दशकांपासून राजकीय अनेक समीकरणे साकळे नावावर बदलली आहेत। माजी खासदार सुजय विखे यांनी व आमदार विक्रम पाचपुते या गोडजुळीनं साकळी योजना सत्यात उतरवली। दिवाळीचे फटाके फुटण्यापूर्वी साकळी उपसा जलसिंचन योजनेचा श्री गणेश होऊन शेतकरी बांधवांचे तोंड गोड तर जिराय शेती ओलावणार असल्याचं समजतं आहे। उखलगावचे माजी सरपंच अनिल ढवळे यांच्याशी दक्ष टाइम्स 24 लाईव्हने संवाद साधला असता साकळी योजनेत नाव समाविष्ट न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। नमस्कार, मी माजी सरपंच अनिल ढवळे, उखलगाव। आपल्या श्रीगोंदा नगर तालुक्यासाठी वरदान ठरणारी साकळी पाणी पुरवठा उपसा जलसिंचन योजना ही गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असताना आता कुठेतरी त्या योजनेला गती भेटलेली आहे आणि त्या योजनेमध्ये आमचं उखलगाव हे समाविष्ट करण्यात यावं यासाठी आम्ही वारंवार कागदोपत्री या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बबनरावजी दादा पाचपुते कर्डिले साहेब यांना आणि योजनेचे अध्यक्ष बाबासाहेबजी झेंडे यांना वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी आमचं योजनेत समाविष्ट व्हावं यासाठी म्हणणं मांडलेलं असताना देखील सुद्धा योजनेच्या अंतिम यादीमध्ये उखलगावचा नावाचा समावेश केलेला नाही। तरी या योजनेमध्ये उखलगाव हे दुष्काळी दृष्ट्या आणि श्रीगोंदा तालुक्यातील हे शेवटच्या टोकाचं गाव, दुष्काळी पट्ट्यातील गाव असून आमचं उखलगावचं त्या साकळी योजनेमध्ये समाविष्ट व्हावा अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी असून जर उद्याच्या कालखंडामध्ये उखलगाव या योजनेमध्ये समाविष्ट केलं नाही तर आम्ही या ठिकाणी रस्ता रोका आंदोलन करण्यात येईल। याची सर्व शासकीय अधिकारी असतील, त्याचबरोबर तालुक्याचे आमदार, पालकमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी। धन्यवाद। मात्र या सर्व घडामोडीत उखलगाव 4 हात लांब राहणार असल्याचं चित्र दिसतं आहे। यामध्ये आमदार विक्रम पाचपुते लक्ष घालतील काय? विद्यमान खासदार निलेश लंके यांना मानणारा मोठा वर्ग या गावात असल्याचं समजतं आहे। मग लंके उखलगावास न्याय देतील काय? उखलगावकरांना दिलासा देतील काय? दक्षा पाठपुऱ्यास यश येईल काय? याकडे उखलगाव ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलं आहे। आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी दत्ताजी जगतापसह श्रीरंग साळवे, श्रीगोंदा, अहिल्यानगर।